ये नागपुर की पवित्र दीक्षा भूमि, जहाँ पर अंडरग्राउंड पार्किंग के लिए यहाँ पर इतना जन सैलाब जम चुका है। ये देखिए, ये अंडरग्राउंड पार्किंग का कार्यक्रम ये देखिए, ये बहुत ही भयानक तरीके से ये देखिए, बहुत ही थोड़ा थोड़ी चालू है। यहाँ बौद्ध बांधव सभी उपासक सिक्का यहाँ पे पहुंच चुकी है और अंडरग्राउंड पार्किंग का काम और यहाँ के जो पिलर है सब तोड़े जा रहे हैं। बहुत ज़्यादा भीड़ है। बहुत ज़्यादा। ये देखिए किस तरह से महिलाएं और उपासिका यहाँ पूरे काम को तहस नहस कर रहे हैं। सारे काम बांधकाम का तोड़-फोड़ यहाँ पर शुरू है। बरोबर सांभाळून घे। ये देखिए, पुलिस प्रशासन के रहते हुए यहाँ बौद्ध बांधवों की एकता को देखते हुए बहुत ज़्यादा जन सैलाब है यहाँ पे। ये देखिए किस तरह से बौद्ध बांधव यहाँ एकत्रित आ चुके हैं और अंडरग्राउंड पार्किंग के निर्मित कार्य को विरोध दर्शाया जा रहा है। अभी यहाँ पे पुलिस प्रशासन पहुंच चुका है। हिम सैनिक, समता सैनिक दल के सभी लोग हिम सैनिक यहाँ पर पहुंच चुके हैं। आले नाही ना सर, त्यांना टायमिंग ये तो शुरुआत हो। हेलो ये देखिए, बौद्ध बांधवों का जन सैलाब यहाँ पर उमड़ चुका है और जगह जगह पर अग्नि भी लगाई जा रही
हजारों की संख्या में यहाँ पे उपस्थित बौद्ध बांधव है। समिति का भी निषेध किया गया है। आज यहाँ जो ये दीक्षा भूमि पे जो जन आंदोलन हुआ है, इस अम्बेडकर दीक्षा भूमि के ऊपर में जो बांधकाम चालू है अंडरग्राउंड पार्किंग का, इसके लिए आपका क्या मत है? मेरा यही कहना है कि ये बिल्कुल होना नहीं है और इसकी हमको बिल्कुल भी जरूरत भी नहीं है, तो ये तुरंत बंद करना चाहिए। समिति वाले अभी तक आए क्यों नहीं? अभी उनके पास वो नहीं है क्या दिखाने के लिए, है ना? तो ये जो लोग कर रहे हैं ये बहुत अच्छा कर रहे हैं और ये होना ही चाहिए, ये पूरा बंद होना चाहिए, बस यही है। अंडर था रही मैं बनते जा रहा हुआ तारा में बनते जा रहा है। बहुत ज्यादा भीड़ का रोष देखिए इस तरह से उमड़ चुका है। ये पहली दफा ऐसा माहौल देखने मिल रहा है जब से दीक्षा भूमि स्मारक बना है। यहाँ पे पहली बार ऐसा देखने माहौल मिला है और कुछ लोगों से संपर्क करते हुए ऐसा लोगों ने अपना बयान दिया है कि हमें मजबूर कर दिया गया है। ये सभी बौद्ध बांधव ऊपर चढ़कर उनके कंस्ट्रक्शन को तोड़ रहे, जो कि नहीं होना चाहिए था। पुलिस प्रशासन इन बांधवों को एक हॉल में ले जाकर बातचीत चर्चा करते इस मामले को मिटा दिया जा सकता है, ऐसा कहा जा रहा है। लेकिन बौद्ध बांधवों का और समर्थकों का कहना है कि हम लोग अंधेरे ये बहुत ज्यादा पुलिस फोर्स को बुला दिया गया है यहाँ पे। तुम्ही पुढे
या ताई? माझं नाव सुयोग मिश्रा. इथे आम्ही सर्व बौद्ध बांधव एकत्रित जमलेलो आहोत. याकरता आज किती संख्येमध्ये या ठिकाणी बौद्ध बांधव आलेले आहेत? इथे आम्ही हजारो संख्येमध्ये एकत्रित झालेलं आहे. इथं जे आपल्याला आवश्यकता नसलेली अंडरग्राऊंड पार्किंग, ज्याची आपल्या धार्मिक स्थळावर ज्याची आवश्यकता नाही आहे, जिथे सौंदर्य करण्याची आवश्यकता आहे, तिथे हे अनुकृत पार्किंग बनवत आहे. आम्हाला हे नसून आम्हाला सौंदर्य करण्याची आवश्यकता आहे. तसे पण दीक्षाभूमीचे जे पण काही कार्यक्रम असतात, धार्मिक कार्यक्रम, त्याच्यामध्ये पार्किंग आतमध्ये अलाउड नसतेच. ती बाहेर असते, नेरी रोडला असते, अगदी साईडला असते. तिथे पार्किंगची अशी कुठलीही आवश्यकता नाही. हे एक प्रकारे जबरदस्तीने केलेला कब्जा आहे. हे थोडं आपल्या अंडरमध्ये घेऊन आता पार्किंग आहे, नंतर बाजूला मेट्रो सँक्शन करतील, मेट्रो पासिंग करतील आणि ही जागा मेट्रोला पण ते देऊ शकतात. ही आम्हाला खूप मोठी भीती आहे. त्यामुळे आम्हाला हे होऊ द्यायचं नाही आहे आणि हे होऊ देणार नाही आम्ही. सर्वांना जय भीम. या ठिकाणी दीक्षाभूमीची जी जागा आहे त्या जागेमध्ये समितीच्या माध्यमातून अंडरग्राऊंड पार्किंगच्या नावाखाली आणि सौंदर्य करण्याच्या उद्देशाने हे असं थोतांड करून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याचं काम चालू असताना जनतेला हे समजल्यानंतर आज 1 जुलैला मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, देशातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बौद्ध अनुयायी या ठिकाणी जमलेले असून सर्वांचं एकच म्हणणं आहे, पार्किंगची गरज नसताना या ठिकाणी पार्किंग होऊ नये. जर दीक्षाभूमीचं सौंदर्याचं काम करायचं असेल, जी जागा होती तशी आहे तशी जागा परत करण्यात यावी आणि सौंदर्याची झाडे लावा, फुले लावा, बगीचे करा. परंतु या अंडरग्राऊंड पार्किंगचा जो विषय आहे तो झाला नाही पाहिजे. ही सर्व जनतेची, कॉमन माणसाची ही मागणी आहे. यासाठी सर्व जनसंपर्क संपलाय. जय भीम. ये बांधकाम का कार्य रोका जा रहा है. देखिए इस दीक्षा भूमि परिसर में अंत्यगन को लेकर सभी लोग ये सामान को उठाकर फेंक रहे हैं. या ठिकाणी ये देखिए इस तरह से कच्चा काम बांधकाम शुरू है यहाँ पे और लाखों की संख्या में यहाँ पर भीड़ आई हुई है. ये विरोध सौंदर्यीकरण का नहीं रहते हुए ये अंडरग्राउंड पार्किंग का विरोध है. जनता एवढी मोठी आहे तर लाखो करोडो रुपये जमा करू शकते ना, करू शकते. एवढी सहनशक्ती आहे गरीबातून गरीब. हे बंद करायला पाहिजे. राम मंदिर बांधलं तर पहिले काय पार्किंग बनवली आहे का खाली? त्याच्यावरती राम मंदिर बनवलं का? बाबासाहेबांची देण आहे. बाबासाहेबांची देण आता आली आहे, याच्यापेक्षा जास्त येतील ना. वृक्षाखाली तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे. ते रद्द झालेलं पत्रक सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. कृपया तुमची लिखित मधली मागणी मान्य झालेली आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवर काही आलं असेल किंवा बोधिवृक्षाखाली तुम्ही चला, त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना ती माहिती देण्यात येईल रिटर्न मध्ये. ओके. सर्व जनतेला विनंती आहे की शासनाने आपली मागणी जी होती की कामाच्या स्थगितीची बाबतीत मान्य केलेली आहे, त्या संदर्भात जे काही मीटिंग आहे ते समोर चालू आहे. तर कृपा करून सर्वांना जर त्या स्थगितीबाबत माहिती किंवा पाहिजे असेल तर त्या संबंधी आपल्या बोधिवृक्षाखाली सर्वांनी जावं. सर्वांना विनंती आहे की कामाला पूर्ण स्थगिती झालेली आहे. आपली जी मागणी आहे ते पूर्णपणे पूर्ण झालेली आहे. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणावरून समोर बोधिवृक्षाखाली यावं.